शालोम, शांती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना मी अभिवादन करतो. सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो. त्यानंही पुन्हा एक वार सुवर्ण संधी मला दिली तुमच्यापर्यंत त्याचं वचन घेऊन येण्याची. त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. ज्या सर्वांनी सबस्क्राईब केलेले आहेत, जे नेहमी पाहता, तुम्हा सर्वांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे तुमचे उत्तेजनार्थ येणारे सर्व अभिप्राय त्याबद्दलही प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो आणि विनंती करतो ज्याने अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. तर प्रियांनो, आज पुन्हा एक वार विशेष क्षेत्र प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो आणि प्रभूने जे वचन म्हणजे आपण मार्था मरिया आणि लाजार यांच्या जीवनावरती मनन करत असताना आजचा हा जो संदेश आहे, हा संदेश आणि आजच्या ह्या संदेशाचं मेन शीर्षक हे आहे की तुम्ही कोण आहात, मार्था की मेरी. तुम्ही कोण आहात, मार्था की मेरी. आणि सब टायटल आहे आणि एकाच गोष्टीचं अगत्य आहे. पाहणार आहोत की आपण निश्चित कोण आहोत, आपण मार्था आहोत की मरिया आहोत हे आपण पाहणार आहोत. तर आजच्या संदेशाला मननाला सुरू करत असताना सर्वप्रथम आपण एक वचन वाचूया आणि नंतर आपण ह्या वचनामध्ये आपण मननामध्ये पुढे जाऊया. तर लूक वर्तमानाचा 10वा अध्याय आणि 42 वचन. परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आपण नतमस्तक होऊया. सर्वसमर्थ स्वतः प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझं वचन हे आमच्यासाठी जीवनाची भाकर आहे. आजचं वचन ही आजची भाकर आहे. आज आम्ही तुझ्यासमोर सादर करतो. ती आशीर्वादित कर, मोड बहुगुणित कर, आम्हाला देश विनंती करतो. प्रभू, आज तुझ्या वचनाद्वारे तो आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर अशी प्रार्थना आणि विनंती करतो आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. माझ्या दोनचे शब्द आणि आम्हा सर्वांच्या मनचे विचार तुला मान्य असू दे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागतो, आमेन. तर प्रियांनो, आपण गेल्या 2 आठवड्यामध्ये आपण पाहिलं आणि तर मागील 2 संदेशामध्ये आपण हे पाहिलं. पहिला संदेश तो पाहिला की त्याचं शीर्षक असं होतं की तू ज्याच्यावर प्रेम करतोस तो आजारी आहे. आणि दुसरा आपण मनन केलं आणि ते धोंड काढा किंवा धोंड बाजूला करा. ह्या 2 ह्याच्यावरती आपण मनन केलं. त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की हे कुटुंब, ज्या कुटुंबाचं प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम आहे आणि ज्या कुटुंबावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम आहे ह्याच्यावरती आपण पाहिलेलं आहे. तर आज प्रियांनो, महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. तर जसं आपण म्हणालो की शीर्षक तुम्ही कोण आहात, तुम्ही मार्था की मरिया आहात. आज आपण ते ह्याच्यातून पाहणार आहोत आणि हे जे वचन आज आपल्याकडे येणार आहे त्या वचनात आपल्या जीवनाला लागू करून त्या वळणामध्ये आपण आपलं जीवन पाहणार आहोत आणि आपण ठरवणार आहोत की आपण कोण आहोत, मार्था किंवा मरिया. आणि त्याप्रमाणे आपण मार्था न राहता आपण मरिया व्हायला पाहिजे. हे आपण काय करूया, आजच्या या वचनातून आपण पाहायचा की शोधायचा किंवा आत्मपरीक्षण करायचा आपण प्रयत्न करूया. तर जसं मी म्हणालो की एका कुटुंबाची ही प्रेमकथा आहे आणि महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, या कुटुंबामध्ये 3 पात्र आहेत, महत्त्वाची 3 पात्र आहेत. ती म्हणजे मार्था, मरिया आणि लाजार. ही 3 पात्र आहेत आणि ह्या 3 पात्रांना आपल्या जीवनाशी आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे, त्यांच्या आपल्याशी तुलना करायची आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या 3 पात्रामध्ये आपण काय पाहतो की मार्था, मरिया आणि लाजार. आणि लाजारविषयी जर आपण पाहिलं तर लाजार मरण्यापूर्वी आणि मरणानंतर सुद्धा आपण पवित्र शास्त्रात आपण लाजार पाहतो, त्याचं नाव पाहतो, पण आपल्याला एक सुद्धा असा संदर्भ पाहायला मिळत नाही किंवा वाचायला मिळत नाही की ज्या ठिकाणी लाजार काही बोललेला आहे. तो मौन किंवा जणू काय असा घुमा किंवा निशब्द असा लाजार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपण त्याच्याबरोबर कोणती तुलना न करता आपण फक्त मार्था आणि मरिया ह्या 2 बहिणींच्या बरोबर आपण काय करणार आहोत, तुलना करणार आहोत आणि आपण पाहणार आहोत की मी कोण आहे आणि मी काय असायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. तर सर्वप्रथम आजचं हे वचन आणि आजचंच वचन नव्हे, ज्या प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेस आपण देवाचं वचन ऐकतो, ज्या वेळेस आपण देवाच्या वचनावरती मनन करतो, तेव्हा ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ज्याच्यामुळं जे ऐकणारे वचन किंवा वाचलेले वचन आपल्या जीवनाला जर त्याचं लागू करून व्हायला पाहिजे, ते आपल्या जीवनात कार्यरत व्हायला पाहिजे, तर त्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी एक मला तुम्हाला आज गुरुकिल्ली द्यायची आहे. आणि सर्वप्रथम आपण ते वचन वाचूया. इब्रिकास पत्र याचा 4था अध्याय आणि 2रं वचन. कारण त्याच्यासारखी आपल्यालाही स्वार्थ सांगण्यात आले आहे,
परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्याच्या ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. कारण जे वचन त्यांनाही सांगितलेलं होतं, पण त्यांनी त्याच्या विश्वासाबरोबर त्याचं संयोग झालं नाही, किंवा विश्वासाबरोबर ते मिक्स झालं नाही, किंवा ते विश्वासाने स्वीकारले गेले आहे, म्हणून त्याचा फायदा त्यांना झाला नाही. तर प्रियानो, आज इथून पुढं ही एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवूया, की हे आपल्या बॅक ऑफ माइंड ठेवूया, की नेहमी ज्यावेळेस देवाचं वचन आपण ऐकत असतो किंवा त्याची म्हणून करत असतो, त्यावेळेस ते आपण विश्वासानं ऐकूया, की हे देवाचं वचन आहे, माझ्यासाठी आहे, असं ज्यावेळेस आपण विश्वासानं ते स्वीकारू, विश्वासानं त्याचा स्वीकार करू, त्यावेळेस निश्चितच ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये लागू झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. तर आता आपण या ठिकाणी बघतो मार्था आणि मरिया या दोन बहिणी. तर मार्था ही आहे ती कशी आहे, तर जर वरकरणी जर तिचं एक थोडक्यात जर सारांश जर घ्यायचा गेला तिच्या जीवनाचा, तर ती कशी आहे, मार्था ही एक व्यावहारिक व्यक्ती आहे, व्यावहारिक, आवेशी आणि रागीट स्वभावाची ती स्त्री आहे. आणि काही बायबल पंडित किंवा ज्ञाते काय म्हणतात, की ती जणू काय पेत्रासारखी होती, फार व्यावहारिक, फार आवेशी, फार रागीट आणि अगदी तडकाफडकी होती ती. आणि दुसरी ती म्हणजे मरिया. आणि मरिया काय होती, तर मरिया कशी होती, शांत स्वभावाची होती, शांत, विचारी, चिंतनशील आणि प्रेमळ अशी ती होती. आणि म्हणून काही विद्वान तिला योहानाबरोबर तिचं काय करतात, तिला कम्पेअर करतात किंवा योहानाची तिला उपमा देतात. तर अशा ह्या दोन भिन्न व्यक्ती आहेत, आणि ह्या दोन भिन्न व्यक्ती त्यांचं आपल्या जीवनाशी आपण काय करायचा प्रयत्न करूया, त्यांचं लागू करून करायचा प्रयत्न करूया, आणि आपण पाहूया की त्या कसं आपल्या जीवनावरती लागू होतं. तर मार्था आणि मरिया. तर आपण लूक शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 38वा वचन वाचूया. लूक 10:38. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला, तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपले घरात स्वागत केले. मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरात स्वागत केले. आणि ते जर मला वेगळ्या शब्दात जर सांगायचं झालं, तर तिनं, मार्था नावाच्या स्त्रीनं त्याला आपल्या घरामध्ये काय केलं, निमंत्रण दिलं. तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, की या ठिकाणी मार्थेनं प्रभू श्री ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये, प्रभू श्री ख्रिस्ताला त्याच्या शिष्यांना आपल्या घरामध्ये काय केलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्त त्याचे सर्व शिष्य या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रभू श्री मार्था मरियाच्या घरात येऊन त्यांनी त्यांचा पाहुणचार घेतलेला आहे. तर महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, जसा तो आता हे जर वाचलं, जसं तो गावामध्ये येत होता, म्हणजे बेथनीमध्ये येत होता, असं ऐकल्या ही बहीण धावत गेली, मार्था धावत गेली. आणि तिने काय केलं, की त्याला कोणी अजून दुसरं कोण भेटून कुणी त्याला आपल्या घरी निमंत्रित करण्याच्या अगोदर तिने ही संधी घेतली, आणि तिने काय केलेलं, या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताला काय केलेलं आहे, आपल्या घरात येण्याचं निमंत्रण दिलं. तिला आणि त्याच्या शिष्यानं तिने काय केलेलं आहे, निमंत्रण दिलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी मार्थेच्या मनामध्ये असणारी आस्था किंवा जे मोठा उत्साह होता, की माझ्या घरी प्रभू ख्रिस्ताने, म्हणून दुसरं कोणी निमंत्रित करण्याअगोदर धावत पळत जाऊन पहिलं तिनं प्रभू ख्रिस्ताला गाठून की त्याला काय केलेलं आहे, निमंत्रित केलं. म्हणजे तिला ती आलेली संधी, आपल्या गावात येत असणारा प्रभू ख्रिस्त, ती आलेली संधी तिला दवडायची होती, म्हणून तिनं धावत जाऊन त्या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रभू ख्रिस्ताला निमंत्रण दिलेलं आहे. आणि ह्या तिच्या निमंत्रणामध्ये काय आहे, मार्था आणि मरिया सुद्धा सामील आहे, आणि लाजार सुद्धा सामील आहे. कदाचित आज जर आपण तसा जर विचार करायला गेलं, तर घरी बोलवायच्यामध्ये घरात आपण तिघंजण आहोत, तिघांच्या विचार विनिमय करून, सल्ला मसलत करून त्याच्यानंतरच तिने ठरवलं. मग अशी तिने त्या ठिकाणी काय आपली घरामध्ये अशी काही तिने मीटिंग घेतली नाही, की राऊंड टेबल मीटिंग बसून की आपण काय करूया, प्रभू श्री ख्रिस्त येत आहे तर आपण निमंत्रित करूया का, त्याच्यावर शिष्य असणार, मग काय करायचं, तो आला तर काय करायचं, त्याचं स्वागत कसं करायचं, त्याच्यासाठी स्वयंपाक काय करायचा, अशा प्रकारचा विचार विनिमय किंवा अशा प्रकारचं मीटिंग त्या ठिकाणी झाली नाही. त्याच्यानंतर त्याने डिसिजन घेतली नाही. पण प्रभू श्री ख्रिस्त असं येत आहे असं ऐकल्या लगेच मोठं उत्स्फूर्ततेने काय झालेलं आहे, मार्था त्या ठिकाणी पळत गेलेले आहे, आणि तिने काय केलेलं आहे, प्रभू श्री ख्रिस्ताला निमंत्रित केलेलं आहे. आणि तिच्या ह्या निमंत्रणामध्ये या मरिया आणि लाजार सुद्धा सामील झाले. कारण आपण पाहतो की ह्या संपूर्ण कुटुंबाचं, फक्त मार्थेचंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं प्रभू श्री ख्रिस्तावरती काय होतं, प्रेम होतं. तर पियानो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पहिली गोष्ट, पहिला मुद्दा आहे, आणि तो म्हणजे काय असेल तर ख्रिस्ताचं आपल्या घरामध्ये काय करणं, स्वागत करणं. हिनं मिळालेल्या संधीचा काय केला आहे, पूर्ण फायदा घेतला आहे. दुसरा कोणी फायदा घेण्याअगोदर ती पळत जाऊन तिने निमंत्रित केलं. तसं आज प्रियानो, ख्रिस्ताला तुम्ही आपल्या घरामध्ये निमंत्रित केलेलं आहे का? आज पुष्कळशी असे माझ्या ऐकणारे असे आहेत
की ज्याने ऑलरेडी प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्या अंतकणामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये त्याला काय निमंत्रित केलं आहे. ख्रिस्त त्यांच्यामध्ये, ते ख्रिस्तामध्ये आहे. प्रभूची स्तुती असो. पण आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मार्था आणि मरियाने त्याने केलं, त्यांच्या घरामध्ये त्याला निमंत्रित केलं आहे. काय हो, तुम्ही या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये निमंत्रित केलं. बऱ्याच वेळा आपण पाहायला मिळतं, मला पाहायला मिळतं ना, आपण तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की लोकांनी काय म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताला मी माझ्या अंतकणात स्वीकारलेलं आहे, तू माझ्या अंतकणामध्ये आहे. बस प्रभू, तू माझ्या अंतकणामध्ये बस. बाकीच्या गोष्टीमध्ये तुला ढवळाढवळ करायचा काही एक अधिकार नाही. माझ्या संसारामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या बिझनेसमध्ये किंवा माझ्या व्यवसायामध्ये किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी, माझ्या शिक्षण, तुला त्यात काही भाग घ्यायचा अधिकार नाही. तू फक्त माझ्या हृदयामध्ये बस, तू माझ्या हृदयात आहेस, बस. दॅट्स ऑल, तेवढंच. परंतु प्रियानो, आज या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आपल्याला मार्था आणि मरिया यांच्याकडून पाहायला मिळते. त्यांनी फक्त त्याला आपल्या अंतकणातच स्वीकारलं नव्हतं, निमंत्रित केलं नव्हतं, तर त्यांनी त्याला आपल्या घरामध्ये हे निमंत्रित केलं नव्हतं. तर प्रियानो, काय तुम्ही ख्रिस्ताला जसं आपल्या आज पहिल्याने मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, काय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतकणात निमंत्रित केलेलं आहे? काय केलं असेल? प्रेज लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. नसेल तर आज ही संधी आहे. जसे मार्थेनं ह्या संधीचा फायदा घेतला, तो येत आहे, गावात येत आहे म्हटल्यानंतर लगेचच जाऊन त्याला निमंत्रित केलं. आज प्रभूचं वचन तुमच्याकडे येत आहे. आज स्वतः ख्रिस्त, त्याचं वचन म्हणजेच तो ख्रिस्त आहे. ख्रिस्त तुमच्याकडे आहे. शब्द देहधार झालेला देवाचं वचन म्हणतो. आज ते वचन तुमच्याकडे आहे. आज त्या ख्रिस्ताला तुम्ही निमंत्रित करा. अजूनपर्यंत तुम्ही ख्रिस्ताला निमंत्रित केलं असेल तर आजच ही सुवर्ण संधी आहे. आज त्या ख्रिस्ताला तुम्ही निमंत्रित करा. त्याला तुमच्या अंतकणामध्ये घ्या. त्याला तुम्ही तुमच्या घरामध्ये त्याला निमंत्रित करा. त्याला तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये निमंत्रित करा. कामाच्या ठिकाणी त्याला निमंत्रित करा. त्याला तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी निमंत्रित करा. प्रियानो, तो सदैव तयार आहे. त्याने मार्था आणि मरियाला म्हणाला, नाही बघूया, तो नेहमीच मी तुमच्या घरी येतो, बघूया आता दुसरं कोणी बोलवलं तर दुसऱ्या कोणाच्या घरी जातो, असं तो म्हणाला नाही. निमंत्रित केलं, लगेच त्याने निमंत्रित सगळं. तसं आज सुद्धा तो तुम्हाला म्हणणार नाही, इतके दिवस मी येत होतो, इतके दिवस तू मला पाहतोस वगैरे वगैरे, आणि तो आजपर्यंत मला बोललास मी तुझ्याकडे येणार नाही, असं तो कदापि म्हणणार नाही. आज तुम्ही त्याला निमंत्रित करा. आणि आज देवाचा सेवक करण्यात आलं मिळतं. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, आज तो तुमच्या अंतकणामध्ये येईल. आज तो तुमच्या अंतकणामध्ये विराजमान होईल. आज तो तुमच्या घरामध्ये येईल. आज तो तुमच्या घरामध्ये विराजमान होईल. तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या शिक्षणामध्ये, तुमच्या बिझनेस सर्वामध्ये त्याला निमंत्रित करा. आज तो तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे आडेवेडे न घेता. तर प्रियानो, काय तुम्ही ख्रिस्ताला आपल्या अंतकणात निमंत्रित केलेलं आहे का? त्याला तुम्ही आपल्या घरामध्ये निमंत्रित केलेलं आहे का? त्याला तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये निमंत्रित केलेलं आहे का? नसेल तर आजच ती संधी आहे. मार्थेने संधी हुकली आहे, मार्थेने संधी गमावली आहे. तिने निमंत्रित केलं प्रभू ख्रिस्ताला. त्याचप्रमाणे मरियाने सुद्धा आपल्या बहिणीबरोबर सहमतून ख्रिस्ताला आमंत्रित केलं. आणि प्रभू ख्रिस्तानं काय केलेलं आहे? त्यांचं निमंत्रण स्वीकारून तो त्यांच्या घरामध्ये, तो आणि त्याचे शिष्य त्याच्या घरामध्ये गेला. हा पहिला मुद्दा झाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, या ठिकाणी मार्थेनं आणि मार्थेनं येशू ख्रिस्ताच्या स्वागताची किंवा येशू ख्रिस्ताच्या सेवेला प्राधान्य दिलेलं आहे. मार्थेनं येशू ख्रिस्ताच्या सेवेला प्राधान्य दिलेलं आहे. आणि तसंच मरियेनं सुद्धा या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या सेवेला काय केलेलं आहे? प्राधान्य दिलेलं आहे. पण जसं येशू ख्रिस्ताला त्या निमंत्रण देऊन परत आल्या, प्रभू श्री ख्रिस्त त्याचे शिष्य घरात पोहोचण्याच्या अगोदर ह्या दोघी बहिणी धावत पळत गेल्या असतील. आणि इव्हन तो लहान सुद्धा धावत पळत घरी गेला असेल. घर कसं स्वच्छ नीटनेटकं करायचं, टांगणी करायचा त्यांनी प्रयत्न केला असेल. सगळ्या जिथल्या गोष्टी ठेवायचा प्रयत्न, मग काय स्वयंपाक करायचा किंवा काही करायचं नाही याच्यावरती विचार मिळणे किंवा त्याच्यावरती धावत पळत त्यांनी काही त्यांची मोठी गडबड लागली असणार, धांदल झाली असणार आहे की येशू ख्रिस्त त्याच्यावर त्याचे शिष्य, आणि आमचं घर, आपलं घर कसं असावं, प्रेझेंटेबल असावं, बघण्यासारखं कसं सुशोभित असावं किंवा नीटनेटकं आणि सुशोभित असावं असं सर्वांनाच वाटतं. आज समजा जर तुमच्या घरी एखादा कोणीतरी पाहुणा VIP येणार आहे, अगदी महत्त्वाची व्यक्ती येणार आहे, तर तुमची कशा प्रकारची ताणमळ उडेल? तो काही संपूर्ण घर फिरणार नाही, परंतु तो आल्यानंतर आपल्या हॉलमध्येच बसेल. परंतु आपण सगळं घर साफसफाई, संपूर्ण घराची साफसफाई, त्याच्यानंतर कसं अगदी सुसज्ज ठेवण्याचा आपण काय करतो? प्रयत्न करतो. तर प्रियानो, आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या घरी येत आहे, तर तुमची कशा प्रकारची तयारी आहे? काय तुमची धांदल उडालेली आहे की माझं घर मला नीटनेटकं करायचं, मला घर सावरायचं आहे, सगळं जिथल्या तिथे ठेवायचं, सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, पण ते सगळं ठेवायचं आहे. आज सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा आज मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, तुमची तारंबळ उडायला नको.
तुमची धावपळ व्हायला नको. ख्रिस्त माझ्या घरी आला तर माझं घर त्याला नीटनेटकं पाहायला मिळणार नाही, किंवा माझं घर अगदी व्यवस्थित स्वच्छ शुभ्र असं पाहायला मिळणार नाही. अशी वेळ येऊ दे नका. नेहमी तुमचं घर स्वच्छ ठेवा. नेहमी तुमचं घर काय करा, स्वच्छ आणि अगदी नीटनेटकं ठेवा. मला या ठिकाणी एक देवाच्या गौरवासाठी उदाहरण द्यावं असं वाटतं. मस्कतमध्ये मी असताना माझं जे घर होतं त्या घरामध्ये बऱ्याच वेळा माझे कलिग्स असे येऊन जायचे आणि आल्यानंतर त्यांचा एकच प्रश्न होता, "आणि हाऊ आर यू कीपिंग युअर हाऊस सो नीट अँड टायडी, सो क्लीन, नीट अँड टायडी? इज देअर समबडी हू टेक्स केअर ऑफ दिस? मग तुझं घर तू कसं एवढं नीटनेटकं ठेवतोस, कसं एवढं स्वच्छ ठेवतोस?" अशा प्रकारचे प्रश्न ते मला विचारायचे. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या गौरवाचं. प्रियानो, आज अगदी तसंच आहे आपली अंतःकरणं. देवाचं वचन आपल्याला सांगतं, पहिले कोरिंथीचा 3 अध्याय 16 वचनामध्ये, काय तुम्हाला माहीत नाही का तुमचा देह काय आहे? देवाचं, तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि त्याचा पवित्र आत्मा. होय प्रियानो, आज तुमचं माझा हा देह हा काय आहे? देवाचं मंदिर आहे आणि तो त्याच्यामध्ये काय करतो? वास करतो. हे मंदिर स्वच्छ शुभ्र ठेवणं ही तुमची आणि माझी नितांत गरज आहे. तुमचं माझं आद्य कर्तव्य आहे. नीटनेटकं ठेवणं हे आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी मरियेने काय केलेलं आहे, जी मार्था घर नीटनेटकं ठेवतो, जी मार्थाची धावपळ झाली, त्या मरिया मार्थेच्या धावपळीमध्ये सामील झाली आणि प्रभू श्री ख्रिस्त आणि त्याचे शिष्य येऊन घरामध्ये सेटल होईपर्यंत, सगळे स्थिर सावर होईपर्यंत मरिया तिच्याबरोबर बहिणीबरोबर होती. ती पण तिला मदत करून, धावपळ करून सगळ्या गोष्टीमध्ये काय करत होती? मदत करत होती. आणि अशी झालं की आता सगळं काही सेटल झालेलं आहे. प्रभू श्री ख्रिस्त त्याचे शिष्य म्हणजे ख्रिस्त बोलणार, प्रभू श्री ख्रिस्त संदेश देणार, अशी वेळ आली आणि लगेचच मग या ठिकाणी काय केलं आहे, मरियेनं मार्थेला तशीच सोडली आणि ती धावत जाऊन काय झाली? प्रभू श्री ख्रिस्ताच्या चरणाशी बसून, त्याच्या समोर बसून, त्याच्या चरणाशी बसून तिनं त्याच्याकडं एकटक पाहून त्याचं प्रभू श्री ख्रिस्ताचं बोलणं ऐकत बसली. या ठिकाणी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. तिला माहीत होतं की प्रभू श्री ख्रिस्त त्याच्याबरोबर हे 12 शिष्य आलेत, म्हणजे 13 पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि आपल्या घरचे आपण म्हणजे 16 लोकांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे. आणि त्या स्वयंपाकासाठी माझ्या एकट्या बहिणीला ते जमणार नाही आहे आणि तिला मदतीची गरज आहे हे तिला चांगलं माहीत होतं. तरी सुद्धा मरियेने काय केलेलं आहे, आपल्या बहिणीला तशी सोडली. येशू ख्रिस्त बोलायला सुरुवात करणं, अगोदर संदेश द्यायला सुरुवात करणं, ते सगळं सोडली आणि जाऊन प्रभू श्री ख्रिस्ताच्या चरणाशी बसून ती ऐकू लागली. तर प्रियानो, या ठिकाणी प्राधान्य. पण मार्था काय करत राहिली? स्वयंपाकघरात स्वयंपाक करत राहिली ती सगळ्या. आणि म्हणजे या ठिकाणी आपल्याला वाटते की सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे मार्थेने सर्व जबाबदारी आपल्यावरती, म्हणजे मार्था जबाबदारीने सगळ्या गोष्टी बिझी राहिली. परंतु मरियेने काय केलं? ते सर्व सोडून ख्रिस्ताच्या चरणाशी बसून ते ख्रिस्ताचं ऐकू लागले. या ठिकाणी मरियेनं योग्य वाटा निवडला. आणि प्रभू श्री ख्रिस्त पुढे जाऊन म्हणतो, जेव्हा मार्थेने जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताला तक्रार केली, तेव्हा तो म्हणतो की मार्थे तू पुष्कळ गोष्टीविषयी काय करते? चिंता करत आहेस, पण एका गोष्टीचं अगत्य आहे आणि ते कुणी काय केलेलं आहे? मरियेने निवडलं आहे. ते तुझ्यापासून कोणी काढून घेणार नाही, तुझ्यापासून काढून घेतलं जाणार नाही. तर प्रियानो, या ठिकाणी मरिया धावत जाऊन प्रभू श्री ख्रिस्ताच्या चरणाशी बसली. प्रियानो, ख्रिस्ताच्या समोर जायसाठी कोणतेही प्रोटोकॉल असू दे, काही असू दे, किती बंधन असू दे, पण ते सर्व बाजूला ठेवून, सर्व नॉर्म्स बाजूला ठेवून प्रियानो, तुम्ही आणि मी हे निवडलं पाहिजे की ख्रिस्ताच्या चरणाशी बसणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी मरियेच्या जीवनातून पाहायला मिळतो. मार्था सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी समजून तिनं काम करत राहिली. पण या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की तिनं चांगला वाटा निवडलेला आहे. प्रियानो, चांगलं निवडायचा आज आपण तुम्ही मी काय करूया? मरियेने या ठिकाणी चांगला वाटा निवडला. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय? परत मार्थेला खूप दगदग होती, खूप गोष्टींची चिंता होती. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या, पुष्कळशा विश्वासणाऱ्यांची किंवा बहुतांशी विश्वासणाऱ्यांची, बहुतांशी सेवकांची अशीच परिस्थिती आहे. पुष्कळशा गोष्टींची आपल्याला काय आहे? चिंता आहे. सेवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये आपण काय झालं? गुरफटून गेलेलं आहे. मंडळीमध्ये असणारे वेगवेगळे कार्यक्रम, प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी कार्यक्रम आहे. कौटुंबिक प्रार्थना आहे, नाहीतर पवित्र शास्त्र अभ्यासाचा दिवस आहे, नाहीतर दवाखान्याचं रोग्याला भेटायचं आहे, नाहीतर सुवार्तेच्या कार्यासाठी जायचं आहे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाने आपला संपूर्ण दिवस काय झालेला आहे? एवढा बिझी असतो. त्या सर्व ह्या ज्या गोष्टीमध्ये आपण एवढे गुटफळून गेलेलो असतो की आपल्याला ख्रिस्ताच्या चरणाशी बसण्याची काय नाही? संधीच नाही. आपण तो वेळच आपल्याजवळ राहिला नाही आणि आपण ती ख्रिस्ताला वेळ देत नाही. या ठिकाणी आपण पाहतो की मार्थेने काय केलं? जणू काय
डोळ्यात आणि कानात तेल घालून, डोळ्यात तेल घालून म्हणजे का ती पाहत होती अगदी एकाग्रतेनं, एक चित्तानं प्रभू ख्रिस्ताकडे पाहत होती, एक चित्तानं अगदी आत्मीयतेनं, तन्मयतेनं त्याच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द ती काय होती ऐकत होती. प्रियानो आज आणि ते ख्रिस्ताच्या चरणाशी बसले. किती हो तुम्ही ख्रिस्ताच्या चरणाशी बसता? दररोज किती वेळ तुम्ही प्रभू ख्रिस्ताच्या चरणाशी बसता, त्याची प्रार्थना करता, त्याचे अनुभव करता, त्याची स्तुती आराधना करता, त्याचं वचन वाचा, किती येतं त्या वचनावरती किती मनन करता, किती वेळ तुम्ही ख्रिस्ताच्या चरणाशी बसून घालता. आज हे पाहण्याची फार महत्त्वाची गोष्ट आहे. मार्चसारखं आपल्या चर्चच्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये मला म्हणायचं नाही आहे, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज महत्त्वाच्या आहेत, करायला पाहिजेत, सर्व ठीक आहे, आनंद चांगल्या गोष्टी आहेत. परंतु ह्या सर्वावरती सर्वापेक्षा महत्त्वाचं काय आहे तर ख्रिस्ताच्या चरणाशी नित्य नियमानं दररोज ख्रिस्ताच्या चरणाशी बसणं ही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार मोठी अगत्याची गोष्ट आहे. जेवढं तुम्ही ख्रिस्ताच्या चरणाशी बसाल, जेवढं त्याच्याकडून तुम्ही घ्याल, स्वीकाराल, मनन कराल, तेवढंच तुम्ही इतरांना देऊ शकणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काही देऊ शकणार नाही. आणि म्हणूनच प्रियानं जणू काय तुम्ही ख्रिस्ताच्या चरणात बसल्यामुळं तुम्ही स्वतःला काय करता, रिचार्ज करता. आणि जे तुम्ही रिचार्ज व्हाल तेवढंच तुम्ही डिस्चार्ज करू शकता. ही महत्त्वाची गोष्ट आज तुमच्या आणि माझ्या लक्षात यायला पाहिजे. मी म्हणत नाही की तुमच्या चर्चच्या तुमच्या ॲक्टिव्हिटीज नसाव्यात असं म्हणत नाही. ह्या सर्व ॲक्टिव्हिटी अगदी ॲब्सोल्युटली 100% चांगल्या आहेत. परंतु महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या ॲक्टिव्हिटीजमुळं आपण आपलं ख्रिस्ताबरोबरचं वैयक्तिक वेळ, त्याच्या चरणाशी बसण्याची वैयक्तिक वेळ, त्याची स्तुती आराधना करणं, त्याची प्रार्थना करणं, त्याचं वचन वाचणं, त्या वाचनावरती मनन करणं आणि तो काय आपल्याला सांगतो हे ऐकणं, ह्यासाठी तुमचा आणि माझा नित्य नियमानं ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी तुम्ही आणि मी बसायला पाहिजे दररोज. आणि परमेश्वराची त्याच्या सानिध्यात आपण वेळ घालवायला पाहिजे. आणि पुन्हा मला सांगू द्या, जेवढा वेळ तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या चरणाशी घालू, तेवढाच आपण लोकांना बोध किंवा त्याचं वचन सांगू. ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये जेवढी बॅटरी चार्ज झाली तेवढाच आपण मोबाईल वापरू, त्याच्यापेक्षा जास्त आपण मोबाईल वापरू शकत नाही. तसंच आहे, जेवढं तुम्ही आणि मी जेवढी वेळ आपण ख्रिस्ताच्या सानिध्यात घालवू, जेवढं त्याच्यापासून आपण जाणू, तेवढंच आपण इतरांच्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आपण आज लक्षात घ्यायला पाहिजे. तो झाला तिसरा पॉईंट. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आपण पाहायला मिळते या ठिकाणी, जे आपण वचन वाचलं, प्रभू ख्रिस्त म्हणतो की एक गोष्ट आवश्यक आहे, की एक गोष्ट अत्यावश्यक आहे किंवा एक गोष्ट आवश्यक आहे, ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मरियेने काय केलं आहे, तीच गोष्ट निवडलेली आहे. आणि ती म्हणजे कोण? प्रभू ख्रिस्त म्हणतो की मरियेनं चांगला तो वाटा निवडलेला आहे. तसा चांगला वाटा जर कोणता असेल तर ख्रिस्ताच्या सानिध्यात वेळ घालवणार. सेवेसाठी बाहेर गेलो, प्रचारासाठी गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, नो डाऊट ह्या 110% चांगल्या गोष्टी आहेत, आनंदाच्या गोष्टी योग्य आहेत, चांगल्या आहेत, करायलाच पाहिजेत. परंतु ख्रिस्ताच्या सानिध्यात बसणं, त्याच्या चरणाशी बसणं, त्याची वाणी ऐकणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ती महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपण नित्य नियमानं आपण काय करायला पाहिजे. त्याची आराधना करणं, त्याची प्रार्थना करणं, त्याच्या वचन वाचणं, त्याच्या वचनावरती मनन करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याला आपण प्रायोरिटी द्यायलाच. 5वा पॉईंट, या ठिकाणी मार्थेनं काम करणं निवडलं. म्हणजे प्रभू श्रीकृष्ण त्याच्या शिष्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना चांगलं गोडधोड अन्न किंवा पंचपक्वान्न वाढण्यासाठी तिनं त्यांच्यासाठी त्या अन्नाची तयारी करणं, ते तयार करणं हे तिने निवडलं. पण आपण पाहतो की मरियेनं काय निवडलं तर येशू ख्रिस्ताच्या चरणाशी बसून तो काय सांगतो, शिकवतो ते ऐकणं हे तिने निवडलेलं आहे. आज प्रियानो, पुन्हा एक वार तेच येतं आपल्याकडं, आपण काय निवडत आहोत. निवड करणं हे आपल्या हातात आहे. ख्रिस्त या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्त त्यांच्या घरामध्ये आलेले आहेत आणि घरात आलेलं असताना त्याचं सानिध्य, त्याचा आशीर्वाद, त्याचं वचन ऐकण्यापेक्षा मार्थेनं काय केलं, त्याच्या जेवणा खाण्याची ती तयारी त्याच्यात बिझी राहिली, त्याच्यात ते अडकून बसले. परंतु मरियेने या ठिकाणी चांगला वाटा निवडलेला आहे. प्रियानो, बऱ्याच वेळा अशीच परिस्थिती होती, शरीरानं मार्था त्या घरात होती, परंतु तिचं सगळं लक्ष कुठं होतं, किचनमध्ये. ती किचनमध्ये बिझी होती. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपण सुद्धा मंदिरामध्ये किंवा सभेमध्ये हजर असतो, परंतु जरी फक्त शरीरानं आपण हजर असतो, पण आपलं मन त्या ठिकाणी असतं.
मला म्हणायचं नाही की आपलं मन वेगळ्या कशा तरी जगिक विचारांमध्ये अडकलं, परंतु आता ही मीटिंग संपल्यानंतर मला दुसऱ्या मीटिंगमध्ये जायचं, त्या ठिकाणी मला वचन बोलायचं, ते बर्थडे मीटिंग आहे, नाही तर ते ॲनिव्हर्सरी आहे, नाही तर काय तर वेगळा प्रोग्राम आहे, त्या ठिकाणी मला जायचं आहे आणि वेळ कसा बी वेळेत त्या ठिकाणी पोहोचेल आणि काही शेअर करायचं किंवा अशा ह्या विविध प्रकारच्या अशा म्हणजे सेवेच्याच गोष्टी त्याच्यानं आपलं शरीरानं आपण हजर असतो, पण आपलं मन बऱ्याचशा गोष्टीनं चिंता करत किंवा त्या बऱ्याचशा गोष्टींच्यावरती आपण काय करत राहतो, विचार करत राहतो. ही तिसरी ही पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे आज आपण लक्षात ठेवली. प्रियानो, ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या सानिध्यात बसतो किंवा ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये असतो, आराधनेमध्ये असतो, त्यावेळेस आपण जसं आत्मा प्राण शरीर सर्वस्वानं आपण त्या ठिकाणी हजर असावं आणि आपलं सर्वस्व त्या सानिध्याला ख्रिस्ताच्या सानिध्याला द्यावं. हा पाचवा मुद्दा आपण या ठिकाणी शिकायचा आहे. त्यानंतर आता एक महत्त्वाचा हा एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा, आपण समजून घ्यायचा पूर्ण. या ठिकाणी मार्था येशूसाठी व्यस्त होती किंवा येशू प्रभू ख्रिस्तासाठी ती व्यस्त होती किंवा ती बिझी होती, आणि मरिया या ठिकाणी येशू बरोबर व्यस्त होती. येशूसाठी आणि येशू बरोबर हा मोठा फरक आहे. तर प्रियानो, आज तुम्ही स्वतःलाच विचारून बघा, तुम्ही येशूसाठी व्यस्त आहात का येशू बरोबर व्यस्त आहात? आणि मरियाने या ठिकाणी काय केलं आहे, ती येशू ख्रिस्ताबरोबर व्यस्त होती आणि प्रभू ख्रिस्त त्या गोष्टीला म्हणाला की तिनं चांगला वाटा निवडलेला आहे. होय प्रियानो, आज ख्रिस्तासाठी असण्यापेक्षा ख्रिस्ताबरोबर असणं हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि हा मोठा फरक तुम्ही आणि मी जाणून घ्यायला पाहिजे. काय बाळासाहेब लागला सांगायला, आपल्या घरामध्ये प्रभू ख्रिस्ताने बोललं आहे, 12-13 माणसं आपल्या घरामध्ये आलेले आहे आणि त्यांचा पाहुणचार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. आपण ज्यावेळेस त्यांना बोलावलेलं आहे त्यावेळेस त्यांच्या योग्य प्रकारे त्यांची देखभाल करणं, त्यांची उठाठेव करणं, त्यांना चांगलं बेस्ट देणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते आपण करायलाच पाहिजे. आणि बाळासाहेब आता काही वेगळ्या गोष्टी आहेत, त्यावेळेस तसं नव्हतं. आता काय आहे तर KFC आहे, होम डिलिव्हरी आहे, फोन करायचा अर्ध्या तासाच्या किती लोकांचं जेवण सांगा, अर्ध्या तासाच्या तिथं मग स्विगी घेऊन येते, मग KFC आहे, नाही तर पिझ्झा आहे, नाही तर होम डिलिव्हरी, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आज सर्व आपल्याला उपलब्ध आहेत. त्यावेळेस तसं नव्हतं. तुम्हाला जे काय आहे ते तुम्हालाच करायला पाहिजे आणि त्यामुळे मार्था आणि मेरी बिझी होती. परंतु प्रियानो, आज तुम्हाला मला ह्या KFC, होम डिलिव्हरी आणि पिझ्झा ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आज तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या चरणाशी बसवायचं सोडून आपण अजून त्या किचनमध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण काय असतो, बिझी असतो. तर प्रियानो, हा महत्त्वाचा मुद्दा. आजच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण ह्याचा ॲडव्हान्टेज किंवा ह्याचा फायदा घ्यायला पाहिजे. असणारी ही जी सुविधा होम डिलिव्हरी करा, 4 पैसे खर्च होतात, परंतु ख्रिस्ताच्या सानिध्यात बसणं आणि त्याच्या मुखातून येणारे शब्द ऐकणं हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय आहे, महत्त्वाचं आहे. 7वी गोष्ट सातवा फरक आपल्याला पाहायचा आहे, आणि तो म्हणजे काय, तो आता योनाचा म्हणजे लाजारच्या मृत्यूच्या वेळच्या काही घडामोडी आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला मार्था आणि मरिया यांच्यामध्ये दिसणारे फरक आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, योहान 11:21 आपल्याला पाहायला मिळतं, मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. म्हणजे या ठिकाणी मार्थेने येऊन ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त आला त्यावेळेस मार्थेनं धावत पळतून प्रभू ख्रिस्ताला भेटली, म्हटली, प्रभूजी, आपण इथं असता तर माझा भाव मेला नसता. सरळ आली आणि सरळ तिने काय केलं, प्रभू ख्रिस्ताला म्हटले की तुम्ही इथं असता तर माझा भाव मेला नसता. आम्ही एवढा तुम्हाला अर्जंट निरोप पाठवला होता तरी तुम्ही आला नाही, किंवा तुम्ही तिथून सुद्धा काही केलं नाही, तुम्ही असं तर माझा भाऊ मेला नसता. अशा प्रकारचे तिने काय केले, मोठी तक्रार प्रभू ख्रिस्ताविरुद्ध तक्रार तिने केलेली आहे. आणि या ठिकाणी ह्या तिच्या एकंदरीत वागण्यावरून आपल्याला काय दिसून येतं, नो डाऊट त्यांचा असणारा त्या कुटुंबामध्ये असणारं आणि येशू ख्रिस्तामध्ये असणारं प्रेम या ठिकाणी दिसून येतं, त्यांचा त्याच्यावरचा असणारा विश्वास, आत्मविश्वास आणि खात्री ते दिसून येते. परंतु ह्या सगळ्यामुळं आणि ख्रिस्ताचं त्यांच्यावरती असणारं प्रेम, ह्या सगळ्यामुळं मार्थेनं या ठिकाणी काय केलं होतं की मार्थेनं येशू ख्रिस्ताला काय केलं होतं, ग्राह्य धरलं होतं. शी टूक हिम ग्रांटेड, तिने त्याला काय केलं होतं, ग्राह्य धरलेलं होतं. आज बऱ्याच वेळा प्रियानो, तुम्ही आणि मी सुद्धा, मी ख्रिस्ताचा विश्वासणार आहे, मी विश्वासी आहे, मी सेवक आहे, मी अमकं करतो, मी सेवक आहे किंवा मी पास्टर आहे किंवा मी टीचर, वेगवेगळे टायटल आपण धरतो आणि प्रभूचे माझे संबंध एवढे चांगले, वेगवेगळ्या प्रकारच्या जस्टिफिकेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण सांगतो आणि ख्रिस्ताला काय करतो, आपण ग्राह्य धरतो.
ही महत्त्वाची गोष्ट आज आपण आणखीन एक शिकूया. ख्रिस्तान देवाच्या प्रिय लेकरांनो, सेवकांनो, नेव्हर, कधीही ख्रिस्ताला ग्राह्य धरू नका. डोंट टेक हिम एव्हर ग्रांटेड. ही इज अ सन ऑफ गॉड. ही हिमसेल्फ इज अ गॉड. तो स्वतः देवाचा पुत्र आहे. तो स्वतः देव आहे. तो तुमचा माझा तारणार आहे. त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी आपलं रक्त सांडलं, आपलं प्राण दिला. तोच तो आहे. आणि त्याला सर्व मान, आदरातिथ्य, मान, मरातब, सर्व गौरव याचा तो मानकरी आहे. हे कधीही दिसायला नाही पाहिजे. नेव्हर, कधीही त्याला तुम्ही ग्राह्य नाही घ्यायला पाहिजे. मार्थिने या ठिकाणी त्याला ग्राह्य घेतलं. आणि तेच जर आपण पुढे जाऊन जर पाहिलं 32व्या वचनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं. पण मेरी ज्यावेळेस मेरी आली 32व्या वचनामध्ये, 21व्या वचनामध्ये मार्था आली आणि 32व्या वचनामध्ये पाहतो ज्यावेळेस मेरी त्या ठिकाणी आली, मरिया त्या ठिकाणी आली, त्यावेळेस तिने काय केलं. मग येशू होता तेथे. मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली. त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी आपण इथे असता तर माझा भाव मेला नसता. म्हणजे इथं सुद्धा मरिया सुद्धा तेच म्हणाली, मार्था सुद्धा तेच म्हणाली. पण फरक काय होता. मार्तेने सरळ तोंडावर तशी म्हणाली, परंतु मरिया ज्यावेळेस आली त्यावेळेस ती ख्रिस्ताच्या पाया पडली. त्याच्या पायावरती ती नतमस्तक झाली. आणि ह्याच्यातून काय दिसतं. ह्याच्यातून हे दिसतं की तिची जरी भले तो आला नाही, भले हिचा भाव मेला, परंतु हा कोण आहे. ख्रिस्त आहे, तारणारा आहे आणि तोच सर्वस्व आहे. आणि तो सर्व मानाला, सर्व महिम्याला तो काय आहे, पात्र आहे. आणि त्याचा मान, त्याचा सन्मान त्याला देणं गरजेचं आहे. आणि तिनं अगदी तेच केलेलं आहे. या ठिकाणी ती त्याच्या पाया पडली. तिने त्या ठिकाणचे आपला आदरातिथ्य त्या ठिकाणी तिने दाखवला. तिचा मान सन्मान ख्रिस्ताचा तिने केलेला आहे. त्या ठिकाणी तिची आराधना केलेली आहे. आणि मग ती म्हणते की प्रभू जर तू इथं असतास तर माझा भाऊ मेला नसता. प्रियानो, हाच तो मोठा फरक आहे. मार्थेनं ख्रिस्ताला ग्रँटेड घेतलं, ख्रिस्ताला अगदी सहज घेतलं, ग्राह्य धरलं. परंतु मरियेनं त्याला ग्राह्य धरलं नाही, किंवा तिने त्याला सहज घेतलेला आहे. त्याचा मान, त्याचा जो ड्यू रिस्पेक्ट किंवा जो मान होता, तो सर्व मान, महिमा, सन्मान त्यांनी दिलेला आहे. प्रियानो, आज तुम्ही आणि मी कशा आहोत. काय आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या समस्यामध्ये, आपल्या प्रश्नांमध्ये ख्रिस्ताला ग्राह्य धरतो का ख्रिस्ताला त्याचा मान, सन्मान आणि गौरव देतो. हा 7वा मुद्दा आपल्याला महत्त्वाचा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर 8वा मुद्दा काय आहे की नंतर आपण पाहतो योहान सुसमाचाराच्या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये दुसऱ्याच्या घरामध्ये सायमन लेपर त्याच्या घरामध्ये मार्था काय करताना दिसते आपल्याला. ख्रिस्ताचे प्रभू ख्रिस्त त्या ठिकाणी, प्रभू ख्रिस्त त्याचे सर्व शिष्य त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मार्था त्या ठिकाणी काय करत आहे, सेवा करत आहे. म्हणजे मार्था जिथं जाईल तिथं काय करत असते, काम करत असते. आणि जणू काहीतरी ते आवडतं किंवा ते दुसऱ्याचं काय असे ना, पण ती आपली जबाबदारी समजून त्या ठिकाणी ती काय करत असते, सेवा करत असते. परंतु आपण पुढं जाऊन जर पाहिलं त्याच 12वा अध्याय योहान 12 आणि 3ऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी काय आहे ते एक वचन वाचणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मोलवाने सुगंधित तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसाने त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधित तेलाच्या वासाने घर भरून गेले. आता या ठिकाणी पुन्हा या 2 बहिणी आपण पाहतोय. एक बहीण मार्था पुन्हा ते किचनमध्ये घुसले आहे, पुन्हा ती स्वयंपाकघरात घुसले, पुन्हा त्या कामात अडकलेली आहे आणि त्या काम करण्यामध्ये ती मग्न झालेली आहे. आणि आपण या ठिकाणी पाहतो की लाजार आता काय आहे, प्रभू ख्रिस्ताच्या ओळीला बसलेला आहे, त्या पंक्तीमध्ये बसलेला आहे आणि लाजार त्या ठिकाणी. पण मरियेने काय केलेलं आहे, मरियेने हे सगळं सोडलं आणि धावत आपल्या घरी गेली आणि आपल्या घरातून तिने काय केलं, हे जटामासीचं तेल घेऊन आली आणि ते तेल तिने काय केलं, प्रभू ख्रिस्ताच्या चरणाशी ओतलं आणि तिने काय केलं, त्याचे चरण तिनं आपल्या केसाने पुसले. प्रियानो, महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचा मुद्दा आणि आजच्या आपल्या मंडळासाठी शेवटचा मुद्दा मला तुम्हाला सांगू द्या. अहो, हे त्यांचं असणारे फॅमिली ट्रेजर, जणू काय ते घरचं असणारं ते हेरिटेज होतं. ते वडिलोपार्जित चालत आलेलं ते हेरिटेज करतो, आशीर्वाद होतं, ते साठवून राखून ठेवलं होतं. एवढंच नाही प्रियानो, काही दिवसापूर्वीच म्हणजे हा प्रसंग घडला त्याच्याबद्दल 2 महिन्यापूर्वीच लाजार मेला होता. त्यांचा एकुलता एक भाऊ. खरं वास्तविक ह्या तेलाचा मानकरी तो होता. त्याला त्याच्या प्रेतक्रियेला ते वापरायला हवं होतं, परंतु मार्थेनं पण नाही आणि मरियेनं पण ते वापरलं नाही.
परंतु या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू ख्रिस्ताच्या चरणाचे, कारण प्रभू या ठिकाणी लाजार मेलेल्यातून उठवलेला आहे, लाजार आता प्रभू ख्रिस्तावर बसलेला आहे, की मरियेनं कशा प्रकारे त्याचं स्वागत केलेलं आहे, कशा प्रकारे तिने तिची आराधना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. जे आपलं घरगुती असणारं, घराण्याचं असणारं जे राखीव ठेवलेलं होता, तो शिवाय त्या आणून तिने काय केलं आहे, येशू ख्रिस्ताच्या चरणावरती ओतलेला आहे. आपल्या घरात आल्यावरती नाही, दुसऱ्याच्या घरात त्या ठिकाणी जाऊन तिने काय केलं, आपलं ते जड हेमौलवन सुगंधी तेल घेऊन आली आणि प्रभू ख्रिस्ताच्या चरणावरती ओतलं. प्रियानो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काय हो, काय आहे तुमच्याजवळ असं की जे तुमचं वडिलोपार्जित चालत आलेलं एक हेरिटेज आहे, वारसा चालत आलेला आहे का आज तुम्ही या मरियासारखं तो वारसा तुमचं वडिलोपार्जित चालत आलेलं धन दौलत म्हणा किंवा हेरिटेज म्हणा किंवा आहे का तुम्ही ख्रिस्ताच्या चरणाशी समर्पित करायला तयार? मरियेनं मागचा पुढचा विचार केला नाही. जे इवन त्यांनी आपल्या भावाच्या प्रेतक्रियेला वापरलं नाही, अशा प्रकारचं हे सुगंधी तेल चालत आलेलं जपून ठेवलेलं होतं. त्याच तिनं ख्रिस्ताच्या चरणाशी, ज्याच्यासाठी तुम्ही कदाचित तुमचं उभं आयुष्य तुम्ही घालवलं असेल, कदाचित तुमचं वडिलोपार्जित चालत आलेला आशीर्वाद असेल किंवा एखादी गोष्ट असेल की जी तुमच्या जीवापार तुम्हाला प्रिय आहे का तुम्ही असं आहे मरियेसारखं ख्रिस्ताच्या चरणाशी अर्पण करायला? मरियेनं मागचा पुढचा विचार केला नाही, परंतु तिनं काय केलेलं आहे, ते सुगंधी द्रव्य आणून ख्रिस्ताच्या चरणाला लावलं. आणि एवढंच नाही, पण ते ख्रिस्ताचे चरण तिनं आपल्या केसाने ते पुसलेले आहे का तुमची तयारी अशा प्रकारचं ख्रिस्ताची आराधना करणं, त्याची सेवा करणं? निष्कर्ष करत असताना प्रियानो, पुन्हा एक वार आपण पाहूया. आणि आज प्रभूनं जे वचन तुम्हाला आणि मला दिलं त्याच्यातून आपण आज पाहूया. मार्थेनं येशू ख्रिस्ताला आपल्या घरात निमंत्रित केलं, येशू ख्रिस्ताला त्याच्या शिष्यानं. आज तुम्ही प्रभू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या घरामध्ये निमंत्रित केलेलं आहे का? या ठिकाणी घरामध्ये निमंत्रित केलं, त्याच्या सेवकांना तुम्ही आपल्या घरामध्ये निमंत्रित करता का? वन वॉज अ लास्ट टाईम दॅट मॅन ऑफ गॉड व्हिजिटेड युअर हाऊस? कोणती गोष्ट आहे की कधी आहे की देवाचा सेवक तुमच्या घरी येऊन गेला आणि त्याचा तुम्ही आदरातिथ्य केला? किती दिवस झाले, किती महिने झाले, किती वर्ष झाली? 3 व्यक्तिमत्व, 3 बहिणी भावंड आहेत, सख्खी बहिणी भावंड आहेत, एका आई वडिलांच्या पोटात जन्माला आले, पण ते तिघांचे वेगवेगळे स्वभाव आपल्याला पाहायला मिळतात. याच्यातून आपल्याला हे पाहायला मिळतं, भले आपण एका आईवडला सख्खे बहीण भावंड असो किंवा विश्वासणारे असो, एका मंडळीत सहभागिता करणारे असो, परंतु आपल्या सर्वांचे स्वभाव एकसारखे असणार नाही आहे. म्हणून ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे, सर्वजण तुमच्यासारखे असणार, तुम्हीच एक आहात की तुमच्यासारखे आहात. म्हणून ह्यांना, बाकीच्यांना जे वेगळ्या स्वभावाचे आहेत त्यांना सुद्धा स्वीकारणं ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. तिसरी गोष्ट आपण पाहतो, मार्थेनं तिच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला प्राधान्य देण्यासाठी तिने चूक केली, तिने ख्रिस्ताला प्राधान्य दिलेलं आहे. पण मरियेनं ख्रिस्ताला प्राधान्य दिलं आपल्या जीवनामध्ये. आज प्रियानो, तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला प्राधान्य दिलं. मार्थेनं आपल्या बहिणीविरुद्ध तक्रार केली प्रभू ख्रिस्ताला, मार्थेनं स्वतः येशू ख्रिस्ताविरुद्ध, पण मरियेनं ना आपल्या बहिणीविरुद्ध ना ख्रिस्ताविरुद्ध तक्रार केली. प्रियानो, तसंच आज आपण ना आपल्या बहिणी भावंडांच्या विरुद्ध किंवा आपल्या फेलो बिलिव्हर्स किंवा आपल्या इतर विश्वासणाऱ्यांच्या विरुद्ध किंवा देवाच्या सेवकांच्या विरुद्ध तक्रार न करता आपण समाधानाने राहू. मार्था येशूसाठी व्यस्त होती, मार्था येशूसाठी व्यस्त होती, पण मरिया येशू बरोबर व्यस्त होती. तर आज आपण मार्थेसारखं ख्रिस्तासाठी व्यस्त न असता आपण ख्रिस्तासह व्यस्त असूया. आणि शेवटची गोष्ट, मरियेनं येशू ख्रिस्तासाठी त्यांच्या कौटुंबिक असणारं वारशाचं अत्तर तिने येशू ख्रिस्ताच्या चरणावरती ओतलं. आज जे बेस्ट तुमच्या जीवनामध्ये आहे, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे बेस्ट आहे, आज तुम्ही ख्रिस्ताच्या चरणाशी समर्पित करा. आणि तिने काय केलं आहे, ख्रिस्ताचे चरण आपल्या केसाने पुसलेले आहे. यानं आज हा महत्त्वाचे 2 तुलना आपण करू, मी कोण आहे हे आपण पाहूया. आणि प्रभू निश्चितच तुमचं आणि माझं मार्गदर्शन करणार आहे. मी मार्था आहे का
का मी बरी आहे हे पाहूया. नो डाऊट मार्थेची गरज आहेच. प्रत्येक घराघरामध्ये मार्थेची गरज आहे. प्रत्येक मंडळीमध्ये मार्थेची गरज आहे. परंतु ज्यावेळेस वेळ येते की निवडण्याची, योग्य वाटा निवडण्याची, त्यावेळेस मरीने जसा योग्य वाटा ख्रिस्ताच्या चरणाशी बसण्याचा निवडला, तो आज तुम्ही आणि मी निवडूया. आपण नंतर बसूया. सर्वसमर्थ प्रभू, सतादय प्रभू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू स्तुती सवय करतो या प्रभू. तुझं वचन खरंच बाबा आमच्या जीवनासाठी एक मोठा एक गाईड आहे, राजा मार्गदर्शक आहे राजा प्रभू. प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा, वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये बाबा प्रभू तुझं वचन आमच्यासाठी एक मोठं मार्गदर्शक आहे राजा प्रभू. ते आमचं दाखवत, आमचे गुणदोष आम्हाला दाखवतो राजा. आज जे आमच्याला तो आम्हाला गुणदोष दाखवतो राजा, मार्था आणि मरियाच्या जीवनातून राजा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू आज मी तुला सेवा करतो, प्रार्थना करतो, विनंती करतो. जे सर्वजण ऐकणारे मी आणि आम्ही जे सर्वजण ऐकणार त्या सर्वांच्या अंतकरणात तू कार्य कर. सर्वांना विशेष प्रकारची कृपा दे. थोडा वेळ बाजूला पण राजा, मार्था आणि मरिया, मी कोण आहे, मार्था आहे का मरिया आहे पाहण्यासाठी वापरला कृपा दे राजा. आणि प्रभूच्या जो निष्कर्ष निघल, मी मार्था किंवा मरिया राजा, जे मार्था असतील राजा त्यांना मार्था आणि मरिया, आणि त्याच्यानंतर येणारा जेव्हा निवड करण्याचा प्रसंग किंवा वेळ तेव्हा मरियासारखा बाबा प्रभू तुला निवडण्यासाठी लागणारी विशेष कृपा दे अशी मी प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि तुझ्या नावाचं गौरव आणि विषय बाबा जे आमचं जे बेस्ट आहे राजा ते तुला देण्यासाठी लागणारी कृपा दे अशी प्रार्थना विनंती करतो. मार्थेनं तुला तुझ्या शिष्याने निमंत्रित केलं, तसं बाबा आज तुला आणि तुझ्या सेवकांना आमच्या घरामध्ये निमंत्रित करण्यासाठी लागणारी विशेष कृपा तो आम्हाला दे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. विशेष ख्रिस्ता आज माझ्या सर्व ऐकणाऱ्या भावांसाठी, बहिणींसाठी प्रार्थना करतो, विनंती करतो राजा. तुझ्या लेकरांच्यासाठी, तुझ्या सेवकांसाठी प्रार्थना करतो, विनंती करतो राजा प्रभू. विशेष बाबा प्रभू मार्तीसारखा असा मी बिझी न राहता राजा ख्रिस्ता, योग्य रोज नित्य नियमानं ठरलेली वेळ, ठरलेले स्थळ त्या ठिकाणी बाप्पा तुझ्या चरणाशी बाप्पा तुझ्याच बरोबर वेळ घालण्यासाठी लागणारी विशेष कृपा आजपासून आम्हाला सर्वांना दे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. विशेष तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करतो, विनंती करतो. जे कोणी प्रश्नामध्ये समस्यात असतील, दुःखात संकटात राजा, त्यांचे दुःख निवारण कर द्या, त्यांचे संकट तू टाळ राजा प्रभू. त्यांचं मार्गदर्शन कर, त्यांचं सहाय्य कर, मदत कर, त्यांच्या गरजा भावाशी प्रार्थना करतो, विनंती करतो. जे दुःखनायक असतील, आजारी असतील प्रभू त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू बडक रश मी प्रार्थना करतो, विनंती करतो राजा. आणि प्रभू आणि विषय बाबा ख्रिस्ता तुझ्या नावाचं जे अडचणीत समस्या, त्यांच्या अडचणीत समस्या तू सोडवल्या यावरून धन्यवाद देतो आणि स्तुती समज करतो राजा. आणि विशेष प्रवेश आम्हा सर्वांना विशेष प्रकारची कृपा देईल आमचं आत्मपरीक्षण करण्यासाठी राजा. आणि प्रभू विषय बाबा मार्था आणि मरिया मी कोण आहे पाहून ते त्याच्या सुधारणा करण्यासाठी लागणारी विशेष कृपा दे अशीच तुझ्याशी प्रार्थना आणि विनंती करत प्रभू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणतोय पित्या, आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांच्या बरोबर, तुमच्या सर्व प्रिय लेकरांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळात असो. आमेन.